आज मराठा समाजाची पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडते। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला झाल्यानंतर आज मराठा समाजानं पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावली आहे। संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे। दरम्यान सकाळी 11:30 वाजता ही बैठक होणार असल्याचं कळतं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत। अविनाश, आज मराठा समाजाची पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडते, काय या बैठकीसंदर्भात माहिती कळते आपल्याला? दीपाली, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला याचे पडसाद हे सगळे मराठा संघटनांमध्ये आता उमटताना आपल्याला दिसत आहे। संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आज 11:30 वाजता ही पुण्यामध्ये बैठक होणार आहे। या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच्यामध्ये आता पुढची रणनीती ठरवण्यात येणार आहे। खरं तर हा हल्ला झाल्यानंतर याविषयी सगळीकडून संताप व्यक्त केला जातो आणि पुण्यात वारंवार अशा पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्यात चिंताजनक आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज या मराठा संघटना इथे बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत याविषयीची सर्व चर्चा केली जाणार आहे। या संदर्भातली पुढची रणनीती जी आहे ती महत्वाची ठरवलं जाणार आहे। यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रवीण गायकवाडांवर हल्ल्यानंतर मराठा समाजाची ही महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडणार आहे। आज पुण्यात मराठा समाजाच्या बैठकीचं प्रयोजन आहे। आज पुण्यात ही मराठा समाजाची बैठक पार पडणार आहे।